सांगली जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात आलंय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाळणाघराचं उद्घाटन झालंय। या ठिकाणी लहान मुलांना संगोपनाबरोबर शिक्षणही दिलं जाणार आहे। सांगलीच्या जतमधून चैत्रवारीसाठी पायी दिंडी रवाना झाली आहे। लाकडी सागवानी रथासह शेकडो वारकरी विठू नामाच्या गजरात रवाना झाले। गुंजेगावमध्ये बागडे बाबा या रथाचा रिंगण सोहळा पार पडला। हजारो वारकरी दिंडीत सहभागी झाले। सांगलीच्या ग्रामीण भागांसाठी अद्ययावत 3 शववाहिका उपलब्ध झाल्या। या एसी शववाहिकांचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती। सांगलीच्या मिरजमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। शहरातील 45 डॉक्टर्सनं मिळून हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय। या हॉस्पिटलचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे। सांगलीच्या दुधोंडीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगलाय। आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचं आयोजन केलं होतं। शर्यतीसाठी कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून 200 पेक्षा अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या।